नमस्कार मंडळी, पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण ज्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तो विषय आहे गरज. गरज म्हणजे काय आणि गरजेसाठी काय आवश्यक आहे. तर मंडळी, जीवन जगताना ज्या गोष्टी आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत त्या गोष्टीला गरज असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, जीवन जगताना शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा, प्रामाणिकपणा, मेहनत या सर्व गोष्टींची अत्यंत आवश्यक आहेत. आणि या सर्व गोष्टी व्यक्तीला यश मिळण्यासाठी आवश्यक आहेत. पण आज समाजामध्ये असं आपण पाहतो की प्रत्येक घरामध्ये अनावश्यक गोष्टी या ठिकाणी एकत्रित केले जातात आणि बदलत्या जीवनशैलीनुसार व्यक्तीच्या त्याच गरजा बनलेल्या आहेत. उदाहरणार्थ, मोबाईल. प्रत्येक घरामध्ये जितकी मनुष्याची किंवा सदस्याची संख्या आहे तितके मोबाईल आहेत. आणि ज्या मोबाईलवर वारंवार आपण जाहिरात पाहत असतो की हे घ्या, तुम्हाला हे फ्री मिळेल, ते घ्या, तुम्हाला ते फ्री मिळेल, तुम्ही सदस्य व्हा, तुम्हाला इतकी टक्केवारी प्रत्येक गोष्टीच्या खरेदीमध्ये नफा मिळेल, अशा प्रकारच्या जाहिराती आपण पाहत असतो. आणि त्यामुळं पालकवर्ग अनावश्यक गोष्टीचा संग्रह करण्यामध्ये गुंतलेला आहे. ज्या गोष्टी घरामध्ये आवश्यक नाहीत किंवा ज्या गोष्टीशिवाय जीवन जगू शकतो व्यक्ती, अशा गोष्टीचा संग्रह केल्यामुळं घरावर आर्थिक ओढाताण निर्माण होते. आणि या ओढाताणीचा परिणाम आर्थिक ताणतणाव निर्माण होऊन पालकवर्गाचा परिणाम विद्यार्थ्याच्या मनावर होत असतो आणि विद्यार्थ्याचा अभ्यासाचा वेळ ताणतणावामध्ये जात असतो. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट शेजाऱ्याच्या घरामध्ये आहे म्हणून पालकाने जर कर्ज काढून आपल्या घरामध्ये घेतली तर त्या गोष्टीचा ताण पालकावर पडून पालक घरामध्ये या ठिकाणी सर्वांसोबत व्यवस्थित त्यांचा व्यवहार होऊ शकत नाही. सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद निर्माण होत असतात. म्हणून जीवन जगत असताना ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत त्या गोष्टीची जरूर खरेदी करा. कारण मुलं यामुळं हट्टी बनत चाललेली आहेत. एखादी गोष्ट माझ्या मित्राने घेतली, मला पण तशीच गोष्ट पाहिजे आहे, या गोष्टीसाठी मुलं हट्ट आणि आग्रह करत आहेत. आणि ती गोष्ट त्यांना वेळेत जर नाही मिळाली तर मुलांची चिडचिड वृत्ती. इतकंच नाही तर काही मुलं आईवडिलांना मी घर सोडून जाईन अशा धमक्यासुद्धा देत आहेत. काही दिवसापूर्वीच एक महिला पालक शाळेमध्ये आल्या आणि मोठ्या मोठ्यानं रडू लागल्या. मी म्हणलं, झालं काय? तर तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की मी माझ्या मुलाला प्रत्येक गोष्ट त्याच्या मनावर घेत असते, पण मी गोष्ट कोणती घेतली की तू का घेत आहेस, तुला त्याची काय गरज आहे, असं तो मुलगा मला उत्तर देत आहे. त्यामुळं मला त्या मुलाला शिकवायचं नाही. आत्ता तो मुलगा 9वीत असताना अशा प्रकारचे मला जर बोलत असेल तर भविष्यामध्ये माझी परिस्थिती कशी निर्माण होईल. मंडळी, हे सर्व केवळ आणि केवळ अनावश्यक गोष्टींच्या गरजा मुलांच्या पूर्ण करण्यामुळं मुलांची वृत्ती अशा प्रकारची बनलेली आहे. तेव्हा पालकांनी खरी कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि कोणत्या गोष्टी जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहेत हे ठरवून त्या ठिकाणी त्या गोष्टीचा संग्रह जरूर करावा, जेणेकरून की मुलाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी घडण्यासाठी फायदेशीर ठरतील. पुस्तकं घ्यावीत, अभ्यासाचा वेळ मुलांसाठी द्यावा. या गोष्टी जीवनामध्ये आत्ता या कालावधीमध्ये आवश्यक आहेत, ज्यामुळं की मुलगा सक्षम नागरिक बनून तयार होईल. या ठिकाणी म्हणून प्रत्येक पालकाला विनंती आहे की त्यांनी अनावश्यक गोष्टीचा घरामध्ये संग्रह करून आर्थिक ओढाताण निर्माण करून घेऊ नये. कारण गौतम बुद्धाने एका ठिकाणी म्हटलेलंच आहे, अनावश्यक गोष्टीचा संग्रह किंवा वस्तूंचा संग्रह करणे सुद्धा दुःखाचे मूळ कारण आहे. आणि त्यामुळं घरामध्ये वादविवाद होणे, वितंडवाद होणे, घरामध्ये आर्थिक ओढाताण निर्माण होणे, अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या मनावर मानसिक ताण निर्माण होत असतो आणि मुलं अभ्यास यशस्वीरित्या करू शकत नाहीत. तेव्हा मंडळी, कोणत्याही गोष्टीची खरी गरज ओळखा आणि त्याच गोष्टी खरेदी करा ज्या की गरजेच्या आहेत, उपयुक्त आहेत. धन्यवाद.